यानंतर एक मोठी बातमी येते आहे। प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडिओनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचणारं विधान केलंय। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असं केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलंय। गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही। तसंच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, राज ठाकरेंना डिवचणारी ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे, काय नेमकं हे प्रकरण आहे? ज्या प्रकारे सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं की गेली 30 वर्ष आपण मुंबईत राहतो आणि त्यांना मराठी फारशी कळत नाहीये, त्यामुळे ते असंही म्हणतात की जे गैरवर्तन केलं जातंय ते पाहता म्हणजे राज ठाकरेंना ते सांगतात की लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं जे नाटक करण्याची परवानगी दिली जात आहे तोपर्यंत आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते बोला, असं म्हणून सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना खरं तर डिवचलंय। म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतोय मीरा रोडचं प्रकरण असेल किंवा मग इतर ठिकाणी हिंदी भाषेच्या विरोधात ज्या प्रकारे मनसेनं एक आंदोलन छेडलं त्यानंतर अशा प्रकारे सुशील केडिया यांनी ही पोस्ट केलेली आहे। सुशील केडिया यांना या सगळ्या पोस्ट नंतर काही धमक्या येत असल्याचं त्यांनी आता एक्सवर पोस्ट करत परत एकदा सांगितले आणि त्यासोबतच मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना टॅग करत या सगळ्या संदर्भात सुरक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे। अमोल, निश्चितपणे वेदांत, जर आपण बघितलं तर सध्या ज्या टायमिंगला या प्रकारचं ट्विट करण्यात आलेलं आहे, विशेषतः उद्याचा संयुक्त मेळावा आहे, विजयी मेळावा होतो आहे आणि या विषयाची सगळीकडे चर्चा सुरू असताना अशा प्रकारचं ट्विट येणं, याच्या मागे नेमकी काय गणित असू शकतात असं वाटतं? अमोल, खरं तर हे ट्विट आपण जर बघितलं तर काल साधारणपणे सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान हे ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट केल्यानंतर मनसैनिकांनी सुद्धा या संदर्भात असं कळतंय की सुशील केडिया यांना जाब विचारला की हे ट्विट नेमकं का केलं, कशासाठी केलं आणि त्यानंतरच सुशील केडिया यांनी पुढची एक्सपोस्ट करत असं सांगितलंय की काही धमक्या मला येत आहेत आणि त्यावर मला सुरक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं पाहायला मिळतंय। वेदांत, दुसरीकडे उद्याच्या मेळाव्याची तयारी सुरू आहे आणि या सगळ्या तयारीमध्ये दोन्ही पक्षाचे सध्या सर्व कार्यकर्ते गुंतलेले असताना केवळ सध्या तरी हे सगळं शाब्दिक वॉर आहे ते सोशल मीडियावर चालल्याचं दिसतंय, मात्र याचे प्रत्यक्षात सुद्धा काही पडसाद उमटू शकतात, काय याच्याबाबतचे संकेत मिळतात? ज्या प्रकारे आपण बघतोय मीरा रोडमध्ये ज्या प्रकारे एका दुकान मालकाला मारहाण झाली आणि त्यानंतर आपण बघतोय हिंदी विरुद्ध मराठी असा वाद मीरा रोडमध्ये पाहायला मिळाला आणि या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर सुद्धा हिंदी आणि हिंदी विरुद्ध मराठी अशा प्रकारच्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे या सगळ्या विजयी मेळावा होतोय तर दुसरीकडे हिंदी आणि मराठीचा वाद आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतोय, शिवाय काही राजकीय नेते सुद्धा यावर व्यक्त होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे हा वाद वाढत जाताना अशा प्रकारची पोस्ट येणं आणि त्यावर मनसेचं प्रत्युत्तर आणि मग सुरक्षेची केडियांकडनं मागणी होणं, या सगळ्या हे सगळं आपण निश्चितपणे पुढे आता हे सगळं प्रकरण कसं वळण घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल।